अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आपण किती सहजपणे बोलून जातो ना की आम्ही स्वामी भक्त आहोत. खरं तर स्वामी भक्त होणे साधी सोपी गोष्ट नाही बरं का. ही पदवी नाही, हुद्दा नाही, तो एक मिळालेला जन्म आहे. पुनर्जन्म म्हणा हवे तर, ज्यात आपल्याला पूर्वपुण्याईमुळे स्वामींनी त्यांचे नाव घेण्याची, भक्ती करण्याची परवानगी आपल्याला बहाल केली आहे. ही संधी परत येणे नाही. तेव्हा ह्या संधीचे सोने करण्यापेक्षा पुरेसे करण्याचा आपल्याला सर्वांकडून नम्रपणे प्रयत्न व्हावा. आपल्या स्वामींचे विचार आहेत. आपले स्वामी काय सांगतात ते आपण पाहूयात. जेव्हा अन्याय भक्ती प्रत्यक्षात कृतीत येते तेव्हा तिचे रूपांतर सेवेत होते. आणि जेव्हा स्वामींना असे पात्र शरीर भेटते तेव्हा स्वामी महाराज त्या शरीरामार्फत भक्तीचा प्रसाद वाटण्याचे कार्य सुरू करतात. त्या शरीरामध्ये भक्ती, विश्वास, साहस्य, रचनात्मक, कृतज्ञता आदी ईश्वरीय गुण चमकतात. त्या शरीराला नित्य स्मरावे स्वामींना. दत्तस्वरूप ते निरांकर. रोज विसरावा तो अहंकार. काम क्रोध करतो सर्वनाश. अति लोभात होतो विनाश. हृदयात ठेव भाव निस्वार्थ. अनुभवा स्वामी सुख ते परमार्थ. मितभाषी असतो सदा सुखी. व्यर्थ बोलले तो होईल दुखी. समर्थ नामास रोज स्मरावे. माय बापास कधी न भुलावे. मनुष्य जन्म मिळतो एक वार. स्वामी नावात सुख ते पारंपार. स्वामी महाराजांचे संदेश आपण पाहूयात. माझ्या मार्गावर पाऊल ठेवून तर बघ. तुझे सर्व मार्ग खुले केले नाहीत तर सांग. माझ्यासाठी खर्च करून तर बघ. कुबेरांचे भांडार उघडले नाही तर सांग. माझ्यासाठी कडू वचने ऐकून तर बघ. तुझ्यावर कृपेचा पाऊस पडला नाही तर सांग. माझ्याजवळ येऊन तर बघ. तुझ्यावर लक्ष ठेवले नाही तर सांग. माझी गोष्ट लोकांना सांगून तर बघ. तुला मौल्यवान बनवले नाही तर सांग. माझे चरित्राचे चिंतन करून तर बघ. ज्ञानांचे मोती तुझ्यात नाही भरले तर सांग. मला तुझा बनवून तर बघ. तुला सर्व बंधनातून मुक्त नाही केले तर सांग. माझ्यासाठी दुःख काढून तर बघ. तुला कीर्तिवान नाही बनविले तर सांग. माझ्या मार्गावर चालून तर बघ. तुला शांतिदूत बनविले नाही तर सांग. तू स्वतःला समर्पित करून तर बघ. तुला हिरा नाही बनवला तर सांग. माझे कीर्तन करून तर बघ. जगाचे विस्मरण करायला नाही लावले तर सांग. तू माझं बनून तर बघ. प्रत्येकास तुझा नाही बनविलास तर सांग. सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास तर ठेव. जिथे संपते मर्यादा तिथूनच तुझी साथ देतो मी. तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशीच आहे. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो. जिथे नाम तिथे तुमचे प्राण. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. नामात मन ठेवावे हेच माझे खरे दर्शन आहे. शेवटी सांगतो, नामाला शरण जा. मी नामाहून वेगळा नाही. नामातच मला पहा. भिवू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशीच आहे. आपले स्वामी आपल्याला सांगतात, केवळ तुमच्या पायांशी बसून राहणं हे देखील तुमचं पूजन. तुमच्यापासून दूर असताना तुमचं चिंतन करणं हे देखील तुमचं पूजन. हातात जपाची माळ नाही की मुखात पूजाविधीचे हस्तलिखित मंत्र नाहीत किंवा पोटशोपचार पूजनाचा थाटमाटही नाही. सुगंधित फूल नाही, रसाळ फळ नाही, घमघमणारं अत्तर नाही की गोमातेच्या तुपाच्या प्रशांत निरंजनांची आरती नाही. परंतु प्रत्येक क्षण तुमचाच विचार करणं हे देखील तुमचं पूजन. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पापस्नाला सुद्धा दैवत येते. पण जर का अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपांतील पशुतत्व त्यांचा फायदा घेऊन परमेश्वराच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकून तुमची कटपुतळी करतो. खरं सांगायचं तर खूप वेळेस मी
कोलमडून जात असतो. सगळं संपलं असं वाटून मी गर्वगळीत होत असतो. कुठून तरी स्वामी येतात आणि माझ्या डोक्यावर हात ठेवतात आणि म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशीच आहे. स्वामींवर विश्वास ठेव. कधी कधी ते सुद्धा भेटतं ज्यांची आपण कधी अपेक्षासुद्धा केलेली नसते. जेव्हा मरण दारात येऊन उभं राहतं तेव्हा बुद्धीची, श्रीमंतीचा, मोठेपणाचा काहीच उपयोग नसतो. पण श्रद्धाच आहे परमेश्वरावरची, जी दारात आलेलं मरण माघारी परतवू शकते. म्हणूनच पूर्ण निष्ठा असावी परमेश्वरावर. ज्यांच्या मनी गुरु विचार तो नसे कधी लाचार. ज्याच्या अंगी गुरुभक्ती त्याला नाही कशाची भीती. ज्याच्या हृदयात गुरुमूर्ती त्याची कोई जगभरात कीर्ती. जो करेल गुरुची पूजा त्याच्या आयुष्यातून संकटे होते वजा. श्री स्वामी समर्थ आपल्याला सांगतात, चेहरा आणि कपडे नेहमीच खोटं बोलून जातात. माणसाची खरी ओळख तर वेगळीच असते. धन्य हे अक्कलकोट, धन्य ते जाणारे. स्वामी बघतात रे सारे, त्यांना काही मागू नको रे. त्यांनी माहिती असतं सारे, दर्शन घ्या जोडून आपली करे. आशीर्वादाला उठून बसतील तुझे स्वामी रे. अडचणी आयुष्यात नव्हे तर ते तुझ्या मनातच असतात. ज्या दिवशी तू मनावर विजय मिळवशील ना, त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. स्वामी म्हणतात, माणूस म्हणून जन्माला आलास, मग माणुसकीला विसरू नको. संकट जरी किती आली तरी डगमगू तू जाऊ नकोस. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशीच आहे रे. हा शब्द माझा तू कधीच विसरू नकोस. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास अहंकाराचा करावा. कधी उपवास मीपणाचा देखीलही करावा. कायम स्वामी सेवेचा दुष्काळ संपून स्वामी समर्थ चरण कधी न सोडण्याचा संकल्प करावा. दगडातून मूर्ती बनवण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात. तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनवण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावेच लागतात. प्रेम, विश्वास, त्याग आणि समर्पण या 4 गोष्टी फक्त त्याच व्यक्तीबद्दल मनात बाळगण्यात जी व्यक्ती आपल्या पाठीशी देखील आपल्यासोबत प्रामाणिक असेल. घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ते आहे ज्ञान. देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ते आहे दाब. बोलण्यासाठी कोणती गोष्ट असेल तर ते आहे सत्य. करण्यासाठी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दया. सोडण्यासाठी कोणती गोष्ट असेल तर ते म्हणजे आहे अहंकार. जीवनाच्या बँकेत पुण्याईचा बालानास पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बोनस होणार नाही. जसं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे जास्त समजायला भाग्य लागतं. विचारांवर लक्ष ठेव, त्यांचे शब्द होतात. शब्दांवर लक्ष ठेव, त्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेव, त्या सोयी बनतात. सोयींवर लक्ष ठेव, त्यातून चरित्र घडते. चरित्र्यावर लक्ष ठेव, ते आपले भविष्य घडवते. जो देव झाडावर बसलेल्या पक्ष्यांना सुद्धा खाली पडू देत नाही, तर आपल्यासारख्या निर्धारांचा हात कसा सोडेल? आयुष्य जगताना खचितर करणाऱ्या लोकांपेक्षा साथ व स्फूर्ती देणाऱ्या लोकांसोबत चालत राहा. शक्यही शक्य होईल. हळूहळू का होईना स्वामी समर्थाचे नामस्मरणाने निश्चित चांगले दिवस येतील. तुम्ही खचून जाऊ नका. कधी कधी स्वामी भक्तींतही सनशक्त पाहतात. माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि कर्मानेच होते. स्वामींच्या चरणांशी धूळ झाली चंदन, जयाने लावली भाळी, तयाची लुटली सारी बंधन. स्वामी आपल्याला सांगतात, दारिद्र्य हे पैशाचे अभावामुळे नव्हे तर माणसाच्या विचारांमुळे भोगावे लागते. हे स्वामी समर्था, ह्या पृथ्वीवरील रंगमंचनावर तू मला जे पात्र दिले आहे ते उत्कृष्टपणे निभावून घे. ह्यासाठी माझ्या शरीरात जे जे आवश्यक गुण आहेत, कौशल्य आहेत, विकसित कर आणि तुला अपेक्षित परिणाम साध्य कर. पण हे समर्था, हे करत असताना मला तुझ्या अन्याय भक्तीची लस दे, जेणेकरून अहंकाररूपी व्हायरसची लागण मला होणार नाही आणि मी तुझ्या चरणापासून दूर जाणार नाही. हे देवा, तू माझा पिता आहेस, माता आहेस, गुरु आहेस. मला प्रेरणा दे, मला तू मार्गदर्शन कर, मला तुझी गरज आहे.
जीवनात श्री स्वामी समर्थांची सेवा व निश्चित ध्येय असलेला स्वामी भक्त अतिशय खडतर रस्त्यावर प्रगती करेल. पण ध्येयशून्य माणूस रस्ता कधीही सोपा असला तरी कुठेही पोहोचणार नाही. आपले ध्येय आजच ठरवा. जो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनापासून शरण जाईल, महाराज त्यांच्या योग्यक्षम निश्चित चालवतात व सदैव त्यांच्या पाठीशीच असतात. भगवंतांशी इतकं एकनिष्ठ राहा की संकट तुमच्यावर असेल पण काळजी त्या ब्रह्मांड नायकाला असेल. चुकीचं असून स्वतःला बरोबर सिद्ध करणं सोपं असतं, पण बरोबर असून सुद्धा स्वतःला बरोबर सिद्ध करणं हे मात्र खूप अवघड असतं बरं का. ही मैत्री मीपणा स्वरूपाची, ही मैत्रीण स्वामी विचारांची, ही मैत्रीण भक्कम साथीची, ही मैत्रीण स्वामी महत्त्वाची. मैत्रीण दिनांच्या स्वामी आपल्याला काय संदेश देतात. आयुष्यात खूप सारे जण येतात जातात, प्रत्येकालाच लक्षात ठेवायचं नसतं, पण जे आपल्याला सुख दुःखात सामील होतात त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत विसरायचं कधीच नसतं. एक शब्द आहे नशीब. ज्याच्याशी लढून बघा आणि हरला नाही तर सांगा. अजून एक शब्द आहे स्वामी. कर्तव्याने बोलून बघा आणि मनासारखं नाही झालं तर मग सांगा. परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे. कारण जगायचं कसं हे आणि कोणाशी वागायचं कसं हे परिस्थिती शिवाय सुंदर कोणीच शिकू शकत नाही. तर असंच आपल्या स्वामी महाराजांचे संदेश पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. भेटूया अशा एका नवीन संदेशासह. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.